शहर हे फक्त नेत्यांचे नाही तर नागरिकांचे. नागरिकांनी तज्ज्ञांच्या निर्णयाचा आदर करावा. ठाणे शहर हे कोण्या नेत्यांच्या मालकीचे नसते, तर ते करदात्या जनतेचे असते आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायलाच हवे, असे ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभयोग यांनी केले. तर ठाण्यात आत्ता जे सुरू आहे त्याला विकास म्हणता येणार नाही, त्या पायाभूत सुविधा आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे जे मत आहे, जो विरोध आहे, त्याबद्दल नागरिकांनी पुढे येऊन समस्यांचे निराकरण कसे करायचे हे सुचवणे गरजेचे असल्याचा आग्रह ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मांडला. मराठी विज्ञान परिषद आणि जिज्ञासा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था कशी असावी या विषयावर रविवारी ठाण्यातील सरस्वती विद्यालयात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभयोग, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव पा. देशपांडे, जिज्ञासाचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, वास्तुविशास्त्र सुलक्षणा महाजन, डॉक्टर तृप्ती विश्वास, सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे, कल्पक राऊत, वर्षा वैद्य, विवेक पै यांच्यासह शहरातील तज्ज्ञ मंडळी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील वाहतूक समस्येबद्दल तज्ज्ञांनी आपले मतप्रदर्शन केले तसेच तज्ज्ञांनी सादर केलेल्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ठाण्यात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांवरून राज्यकर्त्यांना तज्ज्ञांनी खडे बोल सुनावले. मोठे पायाभूत प्रकल्प उभारणे म्हणजे शहराचा विकास नव्हे, कोणतेही पायाभूत प्रकल्प हे सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता राबवणे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये मतदार आमदार, खासदार, नगरसेवकांना निवडून देतात, मात्र त्यांना निवडून दिल्यानंतर ते शहराचे मालक होत नाहीत. शहराचा विकास आराखडा तयार करताना सर्वसामान्य नागरिकांचे मत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील अनेक मोठे प्रकल्प आहेत जे विकास आराखड्यात नसूनही ते ठाण्यात राबवण्यात येत असल्याचा दावा अभयोग यांनी यावेळी केला. विकासाची व्याख्याच नव्याने करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, मेट्रो, महामार्ग किंवा अन्य पायाभूत सुविधा निर्माण करणे म्हणजे विकास नव्हे. विकासाचा खरा मापदंड सामान्यांचे जीवन किती सुरक्षित आहे, नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्यावर चालता आले पाहिजे हा विकासाचा मापदंड असून या निकषावर ठाणे शहर अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत तो विकास नसून त्या पायाभूत सुविधा आहेत. या पायाभूत सुविधा देखील कायद्याच्या तरतुदीचे पालन न करता अंमलात आणल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कांदळवन, पर्यावरण, शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालये या मुद्द्यावरून देखील अभयोग यांनी राज्यकर्ते आणि प्रशासनाची कानउघडणी केली.